वक्तृत्वोत्तेजक सभा आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या ज्ञानसत्रात मी संजय ऐलवाड आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारातून वसंत व्याख्यानमालेची मुहूर्तमेढ रोवली गेली. यंदा या वैचारिक ज्ञानयज्ञाचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. ही व्याख्यानाची नुसती शृंखला नसून ज्ञान, चिंतन आणि समाज प्रबोधनाची परंपरा आहे. ही व्याख्यानमाला एक चमत्कारच आहे. सलग 150 वर्ष चालणारी देशातील ही एकमेव व्याख्यानमाला आहे. यंत्रयुग, संगणक युग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा 3 दशकाची ही व्याख्यानमाला साक्षीदार आहे. ज्या काळात संवादाच्या माध्यमांचा अभाव होता त्या काळात व्याख्यानमाला सुरू झाली. आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळातही हा विचाराचा वसंत अफाट बहरलेला आहे. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा प्रबोधनाचा वारसा जयंतराव टिळकांनी पुढे चालविला. आता डॉक्टर दीपक टिळक, डॉक्टर गीताली टिळक यांनी हा विचाराचा शिवधनुष्य यशस्वीपणे पेलला आहे. येत्या काळातही हा यज्ञ श्रोत्याच्या साक्षीने तेवतच राहणार आहे. आज विचारांचा वसंत फुलवणारी व्याख्यानमाला या विषयावर अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष व प्रख्यात वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी हे व्याख्यानमालेतील 14वे पुष्प गुंफणार आहेत. वक्तृत्वोत्तेजक सभेचे कार्यकारिणी सदस्य स्वप्नील पोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक मिलिंद जोशी सरांचा सत्कार करावा. स्वप्नील पोरे सर. मी आजचे वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी सरांचा परिचय करून देतो. प्रचंड जनसंपर्क, अफाट व्यासंग, शैलीदार लेखन, अमोघ वक्तृत्व, कुशल प्रशासन आणि सकारात्मक साहित्यकार यामुळे प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी यांचे नाव महाराष्ट्राला सुपरिचित आहे. लोकमान्य टिळक आणि साहित्य सम्राट नचिम केळकर यांनी स्थापन केलेल्या साहित्यातील अद्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेच्या 118 वर्षाच्या इतिहासातील प्राध्यापक जोशी हे सर्वात तरुण कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक उपक्रमाद्वारे त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख केले. जोशी यांनी साहित्य परिषदेचे नूतनीकरण करून या आद्य संस्थेचा कायापालट केला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक असणारे जोशी हे शब्दांचे बांधकाम करण्यातही वाकबगार आहेत. त्यांनी ललित लेखन, कथा, व्यक्तिचित्रे, तत्वचिंतनपर लेखन, चरित्रे, आत्मपर लेखन अशा विविध वाङ्मय प्रकारात कसदार साहित्य निर्मिती केली आहे. त्यांची 21 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी दैनिक सकाळ, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, सामना, नवाकाळ, पुण्यनगरी आदी नामवंत वृत्तपत्रात स्तंभलेखन केले आहे. अंतर्नाद या मराठीतील दर्जेदार मासिकात सलग 4.5 वर्ष त्यांनी पुस्तक समीक्षणाचे सदर लिहिले आहे. आकाशवाणीवरील चिंतन या सदरात त्यांचे विचार नेहमीच ऐकायला मिळतात. दूरचित्रवाहिन्यांसाठी त्यांनी लेखन केले असून अनेक मान्यवरांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. प्राध्यापक जोशी हे महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे चरित्रकार आहेत. प्राध्यापक मिलिंद जोशींनी लिहिलेले प्राचार्य हे चरित्र खूपच गाजले. प्राध्यापक जोशी यांची वसंत व्याख्यानमालेसह राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच बृहन महाराष्ट्रात आणि परदेशातही विविध विषयावर अनेक व्याख्याने झाली आहेत. त्यांना गदिमा चैत्रबन पुरस्कार, आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, पुणे फेस्टिवल अवॉर्ड, अनंत कानेकर पुरस्कार अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातल्या औदुंबर, आचार्य अत्रे यासह 10हून अधिक प्रतिष्ठित साहित्य संमेलनाची अध्यक्षपद सरांनी भूषविले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा डॉक्टर अशोक रा केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराने महाराष्ट्र साहित्य परिषदेला मुंबईत एका विशेष कार्यक्रमात गौरविण्यात आले. कोणताही अर्ज न करता महाराष्ट्र साहित्य परिषदेने आजवर केलेल्या कामाची या पुरस्काराच्या रूपाने दखल घेतली गेली. प्राध्यापक जोशी
यांच्या कार्यकाळात हा पुरस्कार मिळाला ही त्यांच्या कामाची पावती आहे. आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत. साहित्य महामंडळ 3 वर्षासाठी मसापाकडे आहे. त्यामुळे 99, 100, 101 असे 3 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान साहित्य परिषदेकडे असणार आहे. हा एका अर्थाने पुणेकराचा बहुमान आहे. याआधीही किमान 15 ते 16 वेळा प्राध्यापक मिलिंद जोशी सरांनी वसंत व्याख्यानमालेत व्याख्याने दिली आहेत. 150 वर्षाच्या व्याख्यानमालेच्या इतिहासात जोशी सर असे पहिले वक्ते आहेत की ते स्वतः 150 वर्षाच्या या व्याख्यानमालेच्या प्रवासावर ते भाष्य करणार आहेत. मी आपल्या सर्वांना नम्रपणे एक सूचित करू इच्छितो की सरांचा जो काही मी परिचय करून दिलाय हा केवळ 5% आहे आणि 95% त्यांचा जो परिचय आहे आपल्याला पुढच्या काही काळात त्यांच्या वाणीतून होईलच. मी सरांना पुढील व्याख्यानासाठी शुभेच्छा देतो आणि प्राध्यापक मिलिंद जोशी सरांना विनंती करतो की आपण आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. Yes, sir. Pack this one for me. Thank you. You're welcome. Do visit again. Oh dear. This one. Get ready to step into a world where imagination knows no bounds, creativity takes center stage, and innovation is the language we speak. Welcome to Tilak Maharashtra Vidyapeeth, calling all aspiring animators and visual effects artists and gaming enthusiasts. Your gateway to an extraordinary future is wide open. Right here at Tilak Maharashtra Vidyapeeth, we blend tradition with cutting-edge technology to provide a unique learning experience. Hi everyone, my name is Vanshi Patel and I am a student of the Animation and VFX program at Tilak Maharashtra Vidyapeeth. If you love animation, gaming and creating stunning visuals, then this is the perfect place for you. Here at Tilak Maharashtra Vidyapeeth, we have an amazing curriculum that covers everything from traditional animation to advanced VFX techniques. Let me tell you why this course is special. This program has industry-oriented curriculum, hands-on training and latest software and tools, experienced faculty and industry experts, internship and placement assistance, state-of-art infrastructure. Join me and take your first step towards an exciting career in animation and VFX at Tilak Maharashtra Vidyapeeth. See you soon. Seize the opportunity to be a part of a 100 years plus legacy that combines tradition with innovation. Are you ready to shape your future? Enroll now. ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आत्ता सांगितलं की व्याख्यान देणारे हे पहिले वक्ते आहेत की ज्यांनी वसंत व्याख्यानमाला हाच विषय घेतलेला आहे. पण एक गोष्ट आवर्जून सांगतो की वसंत व्याख्यानमालेमध्ये मी श्रोता म्हणून उपस्थित राहत होतो आणि जो श्रोता म्हणून उपस्थित राहत होता तो वक्ता म्हणून बोलायला उभा आहे, याचं सगळं श्रेय वसंत व्याख्यानमालेला आहे, हे या ठिकाणी आवर्जून नमूद केलं पाहिजे. कारण मी ज्या वेळेला पुण्यामध्ये आलो त्यावेळेला रोज स्थानिक कार्यक्रम बघायचा आणि त्यामध्ये आज कुठे कुणाचं व्याख्यान आहे ते पाहायचं आणि त्या ठिकाणी जाऊन ते ऐकायचं. अशी उदंड श्रवण भक्ती मी सुरुवातीच्या काळामध्ये केली आणि अगदी मला आश्चर्य वाटतं पुणेकरांच्या खरं बौद्धिक क्षमतेचं सुद्धा की एके दिवशी गीता धर्ममंडळामध्ये ज्ञानेश्वरीतील गूढवाद आणि गूढतत्ववाद या विषयावरती व्याख्यान होतं. तर मला वाटलं की या व्याख्यानाला कोण असणार आहे. मी गेलो तर सभागृह पूर्णतः भरलेलं होतं आणि त्यामुळं पुणेकरांच्या श्रवणाचं तेज काय आहे हे सुद्धा मी खूप जवळून अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे
या वसंत व्याख्यानमालेच्या येण्याची मी खूप आतुरतेनं वाट पाहत असे. मी त्यावेळेला एका बांधकाम कंपनीमध्ये काम करत होतो आणि बांधकाम कंपनीतलं काम संपल्यानंतर टिळक रस्त्यावरती बसनी उतरायचं आणि व्याख्यान ऐकायचं. कारण त्यावेळी वसंत व्याख्यानमालेमध्ये वक्तृत्वाची दिवाळी साजरी होत होती आणि विचारांचे सनई चौघडे वाजत होते आणि ती 30 दिवस व्याख्यानमाला ऐकणं हा एक भाग्ययोग असायचा. आणि मी ज्यांना गुरुस्थानी मानलं ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी तर या व्याख्यानमालेमध्ये विक्रमच केलेला आहे. सलग 28 वर्ष व्याख्यान देणारा या व्याख्यानमालेच्या इतिहासातला एक वक्ता म्हणून खरं त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि सलग 28 वर्ष आणि एकाच वर्षी 2 व्याख्यानं देण्याचा भाग्ययोग हा सुद्धा भोसले सरांच्या वाट्याला आला. म्हणजे एखादा धबधबा असावा आणि तो दीर्घंभीरपणे कोसळत राहावा किंवा पाण्याने भरलेला मेघ असावा आणि बरसत राहावा असं त्यांचं व्याख्यान होतं. त्यामुळं कधी महापुरुषांच्या चरित्रवनातली आनंद यात्रा, कधी प्रमेयांच्या उद्यानातलं पर्यटन, कधी साहित्य सोनियाच्या खाणीतील भ्रमंती, तर कधी संत विचारांचं प्रतिपादन करत त्यांच्या वक्तृत्वाची गंगा या वसंत व्याख्यानमालेमध्ये इतकी खळाळत राहिलेली आहे की त्या आठवणींनी सुद्धा अंगावरती तुषार घेतल्याचा अनुभव आपण सर्वजण घेऊ शकतो. आणि वक्तृत्वाचे नानाविध घाट आणि धाट हे या ठिकाणी पाहायला मिळाले. मी स्वतः श्रोता म्हणून या व्याख्यानमालेमध्ये येत होतो आणि माझ्यामधली वक्तृत्वाची ज्योत प्रज्वलित करण्याचं काम सुद्धा या वसंत व्याख्यानमालेने केलं. मलाही असं वाटत होतं की वसंत व्याख्यानमालेने आपल्याला कधीतरी निमंत्रित करावं. बाहेर मी व्याख्यानं देत होतो, पण एक दिवस असा उजाडला, साधारण 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, की R.R. पाटील यांच्या व्याख्यानाने वसंत व्याख्यानमालेचा समारोप होणार होता. आणि 3:30 वाजता दुपारी R.R. पाटील यांनी संयोजकांना सांगितलं की मला काही येणं शक्य नाही. तेव्हा आयत्या वेळी कुणाला बोलवायचं? तर मग संयोजकांच्या मध्ये एक विचार झाला की आपण कुठल्या तरी तरुण वक्त्याला बोलवूया जो सहज उपलब्ध होऊ शकेल आणि गरजूही आहे की ज्याला वसंत व्याख्यानमालेमध्ये बोलवलं तर आनंद वाटेल. तर मग काही हरकत नाही, माझं नाव पुढं आलं. त्यावेळेला मी लाल देवळाजवळ एक शैक्षणिक संस्था होती तिथे काम करत होतो, कारण मी बांधकाम कंपनीतला नुकताच राजीनामा दिलेला होता. तर मंदार बेडेकर यांचा अगोदर मला फोन आला की खूप आयत्या वेळेस सांगतोय, 3:30 वाजलेले आहेत आणि 6 वाजता व्याख्यान आहे, तर तुम्ही यावं असं मला वाटतं. तर मी म्हणलं काही हरकत नाही, नाकारायचं काही कारण नाही. बदली खेळाडू हे शब्द आपण ऐकलेत, पण बदली वक्ते नावाची गोष्ट वसंत व्याख्यानमालेनं अनेकदा पाहिलेली आहे, कारण शेवटी वक्त्यांच्या सुद्धा काही अडचणी असतात. आणि मग तो फोन आल्यानंतर मी घरी पत्नीला फोन केला की आज वसंत व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान आहे आणि मी जे कपडे घालून आलेलो आहे त्यावरतीच व्याख्यान देणं मला काही प्रशस्त वाटत नाही. आणि फोन सुद्धा घरी नव्हता, म्हणजे शेजारी गोरवाडकर नावाचे गृहस्थ, त्यांच्याकडे फोन केला, त्यांनी पत्नीला बोलवलं. तर ती म्हणाली, अहो आज गुरुवार आहे, कालच सगळे कपडे आपण इस्त्रीला टाकलेले आहेत, तर आता घरी एखादा आहे की नाही मी बघते आणि असेल तर घेऊन येते. पण तेवढा वेळ मग जीव टांगणीला लागला आणि 15-20 मिनिटांनी तिचा फोन आला की आहेत, मी कपडे इस्त्रीचे घेऊन येते. मी या ठिकाणी आलो. त्यावेळेला व्याख्यान मला बाहेर भरत होती आणि त्यामुळं R.R. पाटील येणार नाहीत हे मी आणि संयोजक यांखेरीज कुणालाही माहीत नव्हतं. त्यामुळं आपण श्रोत्यांमध्ये उपस्थित आहोत हे दाखवण्यासाठी राजकारणातले खूप चेहरे हे श्रोत्यांमध्ये होते. आणि अगदी आयत्या वेळी मी व्यासपीठावरती चढायला लागलो. खरं तर माझ्या डोळ्यामध्ये आसवत जमा झाली की आपण एक स्वप्न पाहिलेलं होतं की वसंत व्याख्यानमालेमध्ये आपल्याला बोलायचं. आणि मग शिक्षणाच्या नव्या वाटा आणि नव्या दिशा या विषयावरती मी बोललो. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून आल्या की प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या व्याख्यानाने वसंत व्याख्यानमालेचा समारोप झाला. तर माझं आणि वसंत व्याख्यानमालेचं नातं असं बदली वक्ता म्हणून आलेलं आहे. पण पुढे अतिशय सन्मानपूर्वक या व्याख्यानमालेनी मला अनेकदा बोलवलं. विशेषतः न्यायमूर्ती रानड्यांच्यावरती एक व्याख्यान द्यायचं होतं. त्या वर्षी सुद्धा माझीच योजना करण्यात आली. लोकमान्य टिळकांची शतकोत्तर स्वर्ण जयंती ज्यावेळेला साजरी झाली तेव्हा लोकमान्यांचा भाषा विचार या विषयावरती माझं व्याख्यान झालेलं होतं. प्राचार्य शिवाजीराव भोसले गेल्यानंतर पुढच्या वर्षी त्यांच्या स्मृतीला अर्पण केलेलं एक व्याख्यान या वसंत व्याख्यानमालेने आयोजित केलं, ते माझंच ठेवलेलं होतं. तर असा योग
या व्याख्यानमालेमुळे माझ्या वाट्याला आला. तर त्यामुळं या व्याख्यानमालेचं माझ्या जीवनामधलं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रातले अनेक वक्ते हे सांगू शकतील की वसंत व्याख्यानमालेनी आम्हाला घडवलेलं आहे. त्यामुळे वसंत व्याख्यानमालेनी केवळ वक्ते घडवले नाही तर श्रोते देखील घडवलेले आहेत, हे आपण आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आता ती पद्धत नाही, पण पूर्वीच्या काळी एखाद्या वक्त्याच्या बोलण्यातलं काही चुकलं तर श्रोते तिथंच हात वर करून सांगत असत की हा संदर्भ चुकलेला आहे. आता ते धाडस कुणी दाखवत नाही, कारण वक्तेही तितक्या मनपूर्वक ऐकतील याची खात्री नसते आणि श्रोत्यांचं सुद्धा ऐकणं तितकं गंभीरतापूर्वक आहे की नाही हे काही माहीत नाही. तर या पार्श्वभूमीवरती वसंत व्याख्यानमालेनी जे वक्ते घडवले आणि केवळ स्थानिक प्रश्न नव्हे तर देशाच्या राजकारणातले, समाजकारणातले, धर्मकारणातले, अर्थकारणातले, त्या त्या काळाच्या संदर्भातले जे जे म्हणून प्रश्न होते त्या सर्वांची एक चर्चा या व्यासपीठावरती झाली पाहिजे, अशी भूमिका ही वसंत व्याख्यानमालेनी घेतलेली आहे. आता 150 वर्षाच्या कालखंडाकडे आपण ज्यावेळेला मागं वळून पाहतो त्यावेळेला 150 वर्षापूर्वीचा तो काळ जर आपण लक्षामध्ये घेतला तर आपल्याला माहिती आहे की वसंत ऋतूच होता, वैशाख मासच होता आणि वक्तृत्वोत्तेजक सभा नावाची जी सभा आहे ती स्थापन झालेली होती. आणि तिचा एकच उद्देश होता की नव्या पिढीमध्ये उत्तम वक्ते निर्माण व्हावेत आणि त्यांच्यामध्ये समाजकार्याची आवड निर्माण झाली पाहिजे. आणि यांचे भाषणाचे समारंभ आणि पारितोषिक वितरण अशा दोन्ही गोष्टी त्यावेळेला होत असत. पण एवढ्यावरती पुण्यातल्या विद्वानांचं समाधान होत नव्हतं, कारण त्या काळामध्ये पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून जसं नावारूपाला आलेलं होतं तसं एक महत्त्वाचं राजकीय केंद्र होतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुटीच्या निमित्ताने आणि लग्नसराईच्या खरेदीच्या निमित्ताने उर्वरित महाराष्ट्रातला एक मोठा वर्ग हा पुण्यामध्ये येत होता आणि त्या वर्गाची पुणेकरांच्याकडून काही अपेक्षा होती ती रानडेंनी ओळखलेली होती. कारण पुण्यामध्ये पुलंनी म्हटलेलं आहे की पुण्यातल्या प्रत्येक गल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचा एक माणूस राहतो, पण त्यावेळेस तशी परिस्थिती नक्कीच होती. कारण त्यावेळेला महात्मा फुले होते, केरुनाना छत्रे होते, लोकहितवादी होते, सार्वजनिक काका होते, न्यायमूर्ती रानडे होते, टिळक होते, ही सगळी मंडळी, नामदार गोखले होते. तर ही सगळी मंडळी त्या कालखंडामध्ये होती. आणि पुण्यामध्ये ज्या काही धार्मिक, राजकीय आणि सामाजिक घडामोडी घडत होत्या त्याकडे केवळ इंग्रज सरकारचंच लक्ष होतं असं नाही, तर नवशिक्षितांचा जो एक वर्ग होता त्याला सुद्धा या सगळ्या गोष्टींच्या विषयी खूप अप्रूप वाटत होतं. आणि विशेषतः रानड्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी जास्त आस्था वाटत होती. याचं कारण त्यांची सर्वस्पर्शी विद्वत्ता, त्यांचा समंजसपणा, त्यांचा सुधारणावादी दृष्टिकोन, त्यांच्याकडे असलेलं अधिकारपद आणि सरकारी नोकरीमध्ये राहून सुद्धा समाजाच्या हिताची इतकी काळजी वाहणारा हा आगळा वेगळा न्यायमूर्ती म्हणून समाज त्यांच्याकडे पाहत होता. तर 78 साली असाच समारंभ सुरू असताना वक्तृत्व उत्तेजक मंडळीचा रानड्यांच्या मनामध्ये एक विचार आला की केवळ पुण्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्र आणि आसपासचा सगळा भाग यामध्ये नवविद्वानांचा एक वर्ग हा उदयाला येतोय, तो सुशिक्षित झालेला आहे. त्याच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा जितका फायदा समाजाला व्हायला पाहिजे तितका तो होताना दिसत नाही. आणि दुसरी एक गोष्ट त्यांना जाणवत होती की विद्या खात्यामार्फत म्हणजे शिक्षण खात्यामार्फत जे शिक्षण दिलं जातं ते समाजमन घडवण्यासाठी तितकं पुरेसं नाही. आणि शेवटी या समाजाने काळाबरोबर चाललं पाहिजे आणि ज्ञानप्रसार आणि विचार जागृती यातूनच देशोन्नती होणार आहे. तर आपण अशा प्रकारचं एक व्यासपीठ निर्माण केलं पाहिजे. शिक्षणातून केवळ लिहिता आणि वाचता येणारी पिढी तयार करणं हे आपलं काम नाही, तर हा नवसमाज जो आपल्याला घडवायचा आहे तो अधिक विचारी, चौकस आणि धीट असला पाहिजे, अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. आणि मग त्याला त्यांनी एक मूर्त रूप द्यायचं ठरवलं. आपल्याला आश्चर्य वाटेल की पहिली व्याख्यानमाला जी झाली ती बेलबागेच्या पूर्वेला असलेल्या रामाजी भिडे यांच्या वाड्यामध्ये झाली. वाड्यामध्ये एक दिवाणखानाच होता आणि अगदी पेशवाई थाटाचा, की वर हंड्या आणि झुमरं होती, खाली गाद्या, तक्के, लोड. आणि तिथे रानड्यांचं पहिलं भाषण झालं. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं
की आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला तो एकांगी असतो. आपण ज्यावेळेला इतरांचं मत ऐकून घेतो त्यावेळेला आपल्या विचारामध्ये परिवर्तन होण्याची शक्यता असते आणि विचारांच्या अनेक बाजू आपल्याला समजल्या की सत्याकडे जाणं आपल्याला अधिक सुलभ होतं. त्यामुळं आपण सगळे विचारव्यूह समजून घेतले पाहिजेत आणि म्हणून ही व्याख्यानमाला आपण आयोजित करतो आहोत. आणि त्यावेळेला केरुनाना छत्रे हे त्या पहिल्या व्याख्यानाचे अध्यक्ष होते. पुढे 76 साली जी व्याख्यानमाला झाली, आपल्याला आश्चर्य वाटेल की 76 साली झालेल्या व्याख्यानमालेमध्ये म्हणजे ती 7 दिवस झाली आणि सगळी व्याख्यानं ही इंग्लिशमध्ये झाली. म्हणजे श्रोत्यांची श्रवणशक्ती आणि दर्जा काय असेल याचा सुद्धा अंदाज आपण बांधू शकतो. आणि मग त्यामध्ये केरुनाना होते, न्यायमूर्ती रानडे होते, रावसाहेब जिन्सीवाले होते, कामटे काथवटे ही सगळी मंडळी होती. आणि त्यावेळेला उच्च शिक्षितांनी नवशिक्षितांसाठी चालवलेली व्याख्यानमाला असंच त्याचं एक सगळं स्वरूप झालेलं होतं. तरी सुद्धा त्या व्याख्यानाला त्यावेळेला 500 ते 700 लोक उपस्थित असत, अशा प्रकारची एक नोंद वसंत व्याख्यानमालांच्या काही स्मरणिकांमध्ये आपल्याला आढळते. पण त्यावेळेला पुण्यामध्ये ज्ञानप्रकाश असेल, मुंबईला इंदू प्रकाश असेल किंवा ओपिनियन सारखं वृत्तपत्र असेल, यांनी वसंत व्याख्यानमालेची दखल त्यावेळेला घेतली. आणि 1880 मध्ये हिराबागेमध्ये ही व्याख्यानमाला भरायला सुरुवात झाली आणि हिराबागेतली व्याख्याने या नावानंच ती खरं त्यावेळेला प्रसिद्ध होती. म्हणजे तो सगळा काळ जर आपण लक्षामध्ये घेतला 1880च्या आसपासचा, तर लोकमान्य टिळक आणि आगरकर हे दोघेही वासुदेव बळवंतांच्या वरती जो खटला दाखल झालेला होता तो ऐकण्यासाठी जात होते. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी विचार केला की वासुदेव बळवंतांच्या सारखा एक क्रांतिकारक पराभूत का झाला, तर लोक नावाची शक्ती त्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. त्यामुळं क्रांतिकारकांनी कितीही काम केलं तरी जोपर्यंत लोक त्यांच्या पाठीशी उभे राहत नाहीत तोपर्यंत हे स्वातंत्र्याचं जे स्वप्न आहे ते काही साकार होणार नाही. आणि मग त्यांना असं वाटलं की यासाठी लोकजागरण आपण केलं पाहिजे, लोकशिक्षण केलं पाहिजे, लोकप्रबोधन केलं पाहिजे. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, तर एक आपण शाळा सुरू केली पाहिजे. आणि मग न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुढे झाली, आपल्याला माहिती आहे. पण टिळकांच्या एक लक्षामध्ये आलं की शाळेमध्ये येणारा वर्ग हा विशिष्ट वयोगटातला आहे, पण वय, व्याप आणि वेळ यामुळं ज्यांना शाळेमध्ये येणं शक्य नाही त्यांच्यासाठी एखादी बिनभिंतीची शाळा आपण सुरू केली पाहिजे. आणि त्यामुळे केसरी आणि मराठा ही पत्र सुरू झाली. वृत्तविद्येची पहाट फटफटल्याशिवाय समाजाला प्रबोधनाचा प्रकाश दिसणार नाही असं त्या दोघांना वाटलं. आणि तिथून तर हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की एकीकडे वसंत व्याख्यानमालेचं हे सगळं रूप बदलत असताना केसरी आणि मराठा सुरू झाल्यामुळं वसंत व्याख्यानमालेला त्यामध्ये प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. आणि न्यायमूर्ती रानडेंच्या पुढे काही अडचणी कमी आल्या नाहीत. विशेषतः 1879चा जो काळ, त्या काळामध्ये पुण्यामध्ये 3 महत्त्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे वासुदेव बळवंतांचं बंड, त्यामुळं वातावरण सगळं तप्त झालेलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की दुष्काळ पडलेला होता आणि त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावरती दरोडे पडत होते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुधवारवाडा आणि विश्रामबागवाडा या 2 सरकारी कार्यालयांना आगी लागलेल्या होत्या. तर या 3ही घटनांचा बादरायण संबंध हा इंग्रज सरकारने रानडे या प्रकारची व्याख्यानमाला चालवतात त्याच्याशी जोडला आणि त्यांची धुळ्याला बदली केली. आणि त्यामुळं या व्याख्यानमालेमध्ये खंड पडतोय की काय असं वाटलं, पण कुंटे त्यावेळेला त्यांच्या समवेत होते. आणि सुरुवातीच्या काळामध्ये रानडे आणि कुंटे ही 2 मंडळी सगळ्या प्रकारची कामं त्यावेळेला करत असत. म्हणजे सूत्रसंचालन तेच करत असत. दोघंही आलटून पालटून अध्यक्षपद स्वीकारत असत आणि अध्यक्षीय समारोप करत असत. वक्त्यांचे विषय ठरवणे, त्यांच्या तारखा ठरवणे या सगळ्या गोष्टी ते करत असत. आणि त्यावेळेतल्या पुणेकर जे श्रोते होते त्यांची गोंधळ करण्याची एक वेगळी रीत होते. ते आपल्या पगड्या हवेमध्ये उडवून आणि काठ्या जमिनीवरती आपटून आपला आनंद व्यक्त करत असत. तर अशा सगळ्या श्रोत्यांना शांत बसवणं हा सुद्धा एक उद्योग या सगळ्या मंडळींना त्यावेळेला करावा लागत होता. पण रानडेंनी हे जे व्यासपीठ निर्माण केलं त्या व्यासपीठामागची एक भूमिका अशी होती की हे मुक्त ज्ञानसत्र आहे. त्यामुळे इथे सर्व जातीच्या, धर्माच्या, पंथांच्या लोकांना आपलं मत व्यक्त करता आलं पाहिजे.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की कुठलाही विषय आणि अभिरुची ही वर्ज्य असता कामा नये अशा प्रकारची एक भूमिका या मंडळींनी त्यावेळेला घेतलेली होती. आणि त्यामुळे आपण जर बघितलं की वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यानं तिथं झालेली आहेत. विशेषतः इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर त्यांचं जे नवं शिक्षण आहे, नवा कायदा आहे, नवा विचार आहे, ज्ञानाच्या नव्या शाखांकडे ते ज्या पद्धतीने पाहतात त्याचा विचार, स्त्रीमुक्तीचा विचार आणि धर्मांतराचा प्रश्न हा त्यावेळेला खूप ऐरणीवरती होता. तर या सगळ्या प्रश्नाचं चिंतन आपण केलं पाहिजे असं रानड्यांना वाटलं. आणि हे सगळे विषय हे त्यावेळेला वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरती आलेले आहेत. 1885चा काळ जर आपण लक्षामध्ये घेतला तर काँग्रेसची स्थापना झालेली होती. त्यामुळं अगदी सनदशीर मार्गाने एका राजकीय चळवळीची मुहूर्तमेढ ही रोवली गेलेली होती. केसरी आणि मराठासारखी पत्र टिळकांच्या हातामध्ये असल्यामुळे त्यांचा जो राष्ट्रवाद होता तो अगदी तेजाने तळपायला लागलेला होता. आणि त्याच वेळेला आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा यावरून एक रणकंदन माजलेलं होतं. तर भारतीय राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये हे जे काही सगळं घडत होतं त्याचे नाद आणि निनाद हे वसंत व्याख्यानमालेपर्यंत येऊन आदळत होते. आणि पुढे 93-94चा जो काळ आहे त्यामध्ये काही महत्त्वाच्या घटना घडल्या त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की विशेषतः ज्या सार्वजनिक सभेच्या वतीने या वसंत व्याख्यानमालेचं म्हणजे वक्तृत्वोत्तेजक मंडळी ही जरी रानडे आणि मंडळींनी स्थापन केलेली असली तरी सार्वजनिक सभा त्यांना या कामामध्ये मोठी मदत करत होती. आणि त्यामुळं वसंत व्याख्यानमालेचं जनमानसावरती असलेलं प्रभुत्व हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं होतं. आणि अशा पार्श्वभूमीवरती हे एकीकडे घडत असताना दुसरीकडे भारतीय राजकारणामध्ये सुद्धा लोकमान्य टिळकांची जी लोकप्रियता आहे ती शिगेला पोचलेली होती. आणि त्यामुळं टिळकपंथीयांना असं वाटत होतं की नामदार गोखले आणि रानडे यांचं जिथं वर्चस्व आहे अशी सार्वजनिक सभा की जी या वक्तृत्वोत्तेजक सभेला मदत करते वसंत व्याख्यानमाला घेण्यासाठी तिच्यावरती आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. म्हणजे वादळी सभा या आजच होतात असं नाही, त्या काळामध्ये सुद्धा त्या होत होत्या. आणि त्यामुळं सार्वजनिक सभेच्या सभागृहामध्ये त्या सगळ्या वादळी सभा झाल्या. आणि टिळकपंथीयांनी म्हणजे एक मोठा बदल त्या काळामध्ये असा घडला की ती जी सार्वजनिक सभा आहे ती रानडे पंथीयांच्याकडून टिळकपंथीयांच्याकडे आली. आणि त्यामुळं नामदार गोखलेंनी तिथला राजीनामा दिला आणि शिवरामपंत परांजपे हे चिटणीस झाले. तर हे एक मोठं स्थित्यंतर त्या काळामध्ये म्हणजे सांस्कृतिक सत्तांतर ज्याला आपण म्हणू ते त्या काळामध्ये घडलं. आणि त्याचा सुद्धा वसंत व्याख्यानमालेवरती हा परिणाम झाला. पण हे स्थित्यंतर घडत असताना वसंत व्याख्यानमालेला विशेषतः 1897 ते 1906 हा जो कालखंड आहे तो वसंत व्याख्यानमालेची सत्वपरीक्षा पाहणारा होता असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. म्हणजे एकीकडे दुष्काळ होता, दुसरीकडे प्लेगची साथ होती आणि तिसरीकडे राजकीय घटनांनी सगळं वातावरण अतिशय प्रक्षुब्ध झालेलं होतं. म्हणजे पुण्यामध्ये प्लेगच्या साथीमध्ये रँडनी ज्या प्रकारचे अत्याचार सुरू केलेले होते तर त्याला कंटाळून यांना धडा शिकवला पाहिजे असलं चाफेकर बंधूंना वाटलं आणि चाफेकर बंधूंनी रँडचा खून केला हे आपल्याला माहिती आहे. आणि या सगळ्यांना ऊर्जा पुरवण्याचं काम लोकमान्यांनी केलं असं इंग्रज सरकारला वाटणं स्वाभाविक होतं. आणि त्यावेळेला वृत्तपत्रांच्या वरती खटले देखील भरले गेले. टिळकांच्या वरती राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. पुढे राष्ट्रद्रोहाच्या खटल्याखाली त्यांना शिक्षा झाली. दुसरीकडे देशपातळीवर देखील बऱ्याच गोष्टी घडत होत्या. म्हणजे सुरत काँग्रेस फुटलेली होती, जहाल अधिक जहाल झाले, मवाळ देखील संतप्त झाले, वंगभंगाची चळवळ सुरू झाली कारण बंगालची फाळणी झालेली होती. तर आणि दरम्यानच्या काळामध्ये रानड्यांचा मृत्यू झाला. अशा अनेक घटना या काळामध्ये घडल्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की पूर्वी जो काही एक व्याख्याता वर्ग होता त्यातले समाजामध्ये विद्वान असले, समाजामधले वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, तरी सरकारी नोकरीमध्ये असणारी अनेक मंडळी ही विविध विषयांवरती व्याख्यान देण्यासाठी येत असत. तर त्यांच्यावरती बंदी घालण्यात आली होती आणि अनेकांना असं वाटत होतं की आपण व्याख्यान देण्यासाठी गेलो तर आपल्या नोकरीवरती गंडांतर येईल. श्रोते मंडळी जी होती ती सरकारी नोकरीतली येईन अशी झाली कारण त्यांना देखील असं वाटलं की आपण व्याख्यानाला गेलो तर आपल्याला नोकरी गमवावी लागेल.
तर अशा अनेक अडचणींचा सामना हा त्यावेळेला करायला लागला आणि रानड्यांचा मृत्यू ही एक मोठी घटना त्या कालखंडामध्ये घडलेली होती. म्हणजे वैचारिक मतभेद काही असो, पण रानडे गेल्यानंतर लोकमान्यांनी जो अग्रलेख लिहिला त्या अग्रलेखामध्ये त्यांचा उल्लेख सर्वज्ञ असा लोकमान्य टिळकांनी केलेला आहे. आणि त्यांनी रानड्यांच्या बद्दल असं म्हटलंय की ज्या वेळेला हा हिंदुस्थान म्हणजे एक थंडगार गोळा प्रेतासारखा होऊन पडलेला होता, त्यावेळेला त्याला कशा पद्धतीने आणि कुठल्या उपायांनी ऊब देऊन सजीव करता येईल याचा विचार करणारा एक दूरदृष्टीचा नेता म्हणून न्यायमूर्ती रानडे यांचा उल्लेख करावा लागेल असं लोकमान्य टिळकांनी म्हटलं. आणि मग पुढे हा जो काही एक नेतृत्व बदल झाला सांस्कृतिक दृष्ट्या, की सार्वजनिक सभा ही रानडेपंथीयांच्याकडून टिळकपंथीयांच्याकडे आली, तर हा जो काळ होता तो टिळकांची देखील सत्व परीक्षा पाहणारा गेला. कारण इतक्या सगळ्या अडचणींना व्याख्यानमालेला देखील सामोरं जावं लागलं. पण 1911 मध्ये साहित्य सम्राट न. चिम. केळकर यांच्या घरी एक सभा भरली आणि त्या सभेमध्ये वसंत व्याख्यानमालेसमोरच्या अडचणींचं निवारण कसं करता येईल याचा एक विचार करण्यात आला. आणि तेव्हापासून केसरीच्या संपादक मंडळातील एका सदस्याला चिटणीसपदी नेमून केसरीचं सहकार्य हे वसंत व्याख्यानमालेसाठी कसं घेता येईल याचा विचार झाला. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पूर्वी वसंत व्याख्यानमालेला येण्यासाठी तिकीट काढून यावं लागत असे. ते प्रत्येक दिवसाचं तिकीट मिळत असे, 8 दिवसाचं मिळत असे, अगदी महिनाभराचं देखील सीझन पास काढून येणारी मंडळी होती. पण याची सुरुवात ही दत्तो वामन पोद्दार आणि हार्डीकर नावाचे त्यांचे सहकारी या दोघांनी केली आणि वसंत व्याख्यानमालेला स्वतःच्या पायावरती उभं करण्याचं काम या दोघांनी केलं असं म्हणणं तर काही वावगं ठरणार नाही. त्यामुळं तो भाग झाला. पण या सगळ्या गोष्टी असल्या तरी त्यावेळेला बऱ्याच गोष्टी कराव्या लागत होत्या, कारण मालेला स्वतःची म्हणून अशी जागा नव्हती. पुन्हा जी बाकं लागत असत श्रोत्यांना बसण्यासाठी ती कुठून तरी आणावी लागत असत, खुर्च्या कुठून तरी आणाव्या लागत असत, टेबल कुणाचं तरी मागून आणावं लागत असे आणि पैशाची अडचण तर ही सततच असे. पण त्यावेळेला रमाबाई रानडे यांनी, न्यायमूर्ती रानडे यांनी या व्याख्यानमालेसाठी जी एक ठेव ठेवलेली होती त्यातून प्रतिवर्षी 20 रुपये देण्याचं मान्य केलं आणि ती रक्कम ही वसंत व्याख्यानमालेला मिळायला लागली आणि काही प्रश्न हे त्यातून सुटले. दुसरीकडे ही सगळी व्यवस्था सुरू होतीच, तिकीट विक्रीतून जो काही भाग व्हायचा तो. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की वसंत व्याख्यानमालेमध्ये बोलणाऱ्या पहिल्या महिला वक्त्या म्हणून पंडिता रमाबाई यांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. आणि ही व्याख्यानमाला सुरू झाल्यानंतर 14 वर्षांनी त्यांचं व्याख्यान झालं. तर एकतर त्यांच्या विद्वत्तेचा दरारा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना, त्यामुळं श्रोतृवर्गाला त्यांच्याविषयी फार उत्सुकता होती आणि त्यांचं जे व्याख्यान झालं ते त्यावेळेला गर्दीमुळे पूर्ण होऊ शकलं नाही. तर दुसरं व्याख्यान पुन्हा कबूतरखान्यामध्ये घेण्यात आलं अशी नोंद इतिहासामध्ये झालेली आहे. आणि पूर्वी वसंत व्याख्यानमालेमध्ये प्रत्येक व्याख्यानाला जसे वक्ते असत तसा उपवक्ता देखील असे, अध्यक्ष देखील असत. तर अध्यक्ष, महिला अध्यक्ष या वसंत व्याख्यानमालेमध्ये तो मान हा काशीबाई कानेटकर यांना मिळालेला आहे. आणि पुढे 1957 नंतर बऱ्याच महिला वक्त्या या वसंत व्याख्यानमालेमध्ये येऊन बोलून गेल्या. आता 1920 साल जे आहे की त्यापूर्वीची एक गोष्ट सांगितली पाहिजे की ज्यावेळेला ही तिकीट विक्रीची प्रथा सुरू झाली त्यावेळेला 1914 साली टिळकांची सुटका झालेली होती आणि 15 साली वसंत व्याख्यानमालेचा समारोप हा टिळकांच्या भाषणाने झाला. त्याला इतकी तुडुंब गर्दी झालेली होती की त्याची जी तिकीट विक्री झाली ती त्यावेळेला विक्रमी झाली. आणि पोद्दार आणि हार्डीकरांनी जी योजना आखलेली होती ती किती योग्य आहे याची जाणीव सर्व मंडळींना त्यावेळेला झाली. पण 1920 साली लोकमान्य कालवश झाले आणि वसंत व्याख्यानमालेवरती म्हणजे आघात कोसळावा तसं झालं, कारण रानडी गेलेलेच होते. आणि पुढे आपण असं म्हणतो की 1920 मध्ये टिळक युग संपलं आणि गांधी युग सुरू झालं. आता त्या दोघांच्या वैचारिक मतभिन्नतेविषयी खूप चर्चा केली जाते. पण लोकमान्य टिळक गेल्यानंतर गांधीजींनी ज्या शब्दामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली, गांधीजींनी असं म्हटलंय की दी जायंट अमंग मेन हॅज फॉलन, दी व्हॉइस ऑफ अ लॉयन इज हश्ड, ही वॉज आयडॉल ऑफ द पीपल, हिज वर्ड वॉज लॉ फॉर थाउजंड्स.
मला वाटतं की लोकमान्यांचं इतकं उचित वर्णन अन्यत्र आपल्याला कुठेही दिसणार नाही. तर त्यामुळे गांधीयुग सुरू झालं आणि स्वातंत्र्य चळवळ सुद्धा एका वेगळ्या दिशेने गेली, लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये वाढला. तर या पार्श्वभूमीवरती तो जो संबंध धावपळीचा काळ आहे, त्या काळामध्ये जवाहरलाल नेहरू, राजगोपालाचारी, त्यानंतर सरोजिनी देवी नायडू, सुभाषचंद्र बोस यांची व्याख्यानं ही वसंत व्याख्यानमालेमध्ये झाली आहेत. गांधीजींचं एक व्याख्यान ठरलेलं होतं, पण काही अपरिहार्य कारणामुळं गांधीजी त्यावेळेला येऊ शकले नाहीत. तर त्यामुळं एकूण वसंत व्याख्यानमालेची जी वाटचाल झाली, तिच्याकडे ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येईल की न्यायमूर्ती रानडेंच्या युगातली वसंत व्याख्यानमाला जी प्रार्थनावादी होती, ती टिळक युगामध्ये राष्ट्रनिष्ठ झाली, गांधी युगामध्ये ती अधिक स्वातंत्र्य सन्मुख झाली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवभारताच्या उत्कर्षाचं स्वप्न तिने पाहिलेलं आहे. त्यामुळं वसंत व्याख्यानमालेच्या या प्रकृतीमध्ये कालानुरूप बदल झालेला असला तरी तिचा मूळ पाया तसाच कायम राहिला आणि ज्ञानप्रसार आणि विचार जागृती या दोन गोष्टींच्या पासून वसंत व्याख्यानमाला कधीही ढळली नाही, हे या वसंत व्याख्यानमालेचं खास वैशिष्ट्य म्हणून या ठिकाणी आवर्जून नमूद केलं पाहिजे. पुढे 1938च्या आसपासचा जो काळ आहे की ज्या काळामध्ये दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमा झालेले होते आणि ब्रिटिशांचं साम्राज्य मावळत नाही, ब्रिटिशांच्या साम्राज्यावरचा सूर्य असं जिथं म्हटलं जात होतं, तिथे त्यांचं साम्राज्य वितळू लागलेलं होतं. कम्युनिझमचं सुद्धा वारं हे भारतामध्ये वाहू लागलेलं होतं आणि काँग्रेसच्या अंतर्गत सुद्धा समाजवादाची एक गंगा ही वाहू लागलेली होती. त्यामुळं एकीकडे कम्युनिझम, दुसरीकडे समाजवाद, तिसरीकडे हिंदुत्ववाद, समाजवादी अर्थरचना आणि लोकशाही या सगळ्या विचारांनी जनमत हे असं घुसळून निघत होतं. तर या पार्श्वभूमीवरती वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरती जे विचारमंथन झालंय ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः 42ची चळवळ चले जाव, तर त्या चले जावच्या चळवळीमध्ये सभाबंदीचा आदेश हा काढण्यात आलेला होता. त्यामुळं व्याख्यानमाला काही काळ खंडित झाली आणि आपण 47ला स्वातंत्र्य मिळवलं. आता वसंत व्याख्यानमालेमध्ये कार्यकारी मंडळावर काम करणारी जी मंडळी होती ती किती दूरदृष्टीची होती आणि किती पुढचा विचार करणारी होती हे आपल्या लक्षामध्ये येईल की ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला ही सगळी मंडळी एकत्र जमली. स्वातंत्र्याचा आनंद आपण साजरा करत असताना आता नवभारतासमोर जे प्रश्न आहेत त्याचा विचार आपण केला पाहिजे, असा विचार या मंडळींच्या मनामध्ये आला. कारण काय, स्वातंत्र्य मिळालेलं होतं पण काश्मीरचा प्रश्न उपस्थित झालेला होता, निर्वासितांचा प्रश्न होता, संस्थानं खालसा करण्याचा प्रश्न होता, भाषावार प्रांत रचनेचा प्रश्न होता, गोवा मुक्ती लढ्याचा प्रश्न होता, हिंदू कोड बिलावरची चर्चा सगळी सुरू होती. तर या सगळ्या प्रश्नांचं चिंतन आपल्या व्यासपीठावरती झालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका ही वसंत व्याख्यानमालेनं घेतली. आणि दोन गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी महाराष्ट्रीयन मंडळींची सगळी मांडणी त्यांनी केलेली होती की हा आमचाच आहे आणि आमच्याच अधिकारामध्ये तो आम्हाला मिळाला पाहिजे. पण समित्यांचे जे अहवाल होते ते सगळे महाराष्ट्रातल्या लोकांच्या विरोधात होते. त्यामुळं सगळं जनमत हे प्रक्षुब्ध झालेलं होतं. अशा काळामध्ये संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठीची वैचारिक मांडणी वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरती सातत्यानं घडलेली आहे. आणि हा प्रश्न सुरू झाल्यापासून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होईपर्यंत वसंत व्याख्यानमालेने तो विषय लावून धरलाय. हे वसंत व्याख्यानमालेचं एक वेगळेपण म्हणून आवर्जून नमूद केलं पाहिजे. विशेषतः धनंजयराव गाडगीळ असतील, शंकरराव मोरे असतील, हरिभाऊ पाटसकर असतील, श्रीशम नवरे असतील, या सगळ्या मंडळींची व्याख्यानं इथं झाली. आणि आणखीन एक महत्त्वाच्या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की ज्यावेळेला पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, म्हणजे स्थापनेचं सुतोवाच झालेलं होतं, ती सगळी चर्चा सुरू होती, त्यावेळेला वसंत व्याख्यानमालेनी असं जाहीर केलं की वसंत व्याख्यानमालेमधलं जे आजचं व्याख्यान आहे त्याची जी तिकिटातून जमा होणारी देणगी आहे किंवा रक्कम आहे ती आम्ही पुणे विद्यापीठाच्या मदतीसाठी देणार आहोत. आणि ते व्याख्यान होतं प्राध्यापक ना. सी. फडके यांचं आणि त्यांचा विषय होता ललित वाङ्मयाचं स्वरूप.
आणि त्याचे अध्यक्ष होते दत्तो वामन पोद्दार. आणि त्यामुळे या व्याख्यानाला एवढी तुडुंब गर्दी झाली की 600 रुपये त्या काळामध्ये देणगीतून जमा झाले. आणि पदाधिकारी इतके मोठ्या मनाचे की त्यांनी स्वतः तिकीटं काढून सभागृहामध्ये प्रवेश मिळवला आणि व्याख्यानाला उपस्थिती दाखवली. असे देणगीतून मिळालेले 600 रुपये आणि पुन्हा 400 रुपये असे 1001 रुपयाची देणगी ही वसंत व्याख्यानमालेनी पुणे विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी दिली. त्यामुळं एका ज्ञानपीठाने एका विद्यापीठासाठी दिलेली देणगी हा म्हणजे इतिहासातला एक सोनेरी क्षण ठरावा अशी तिची खरं वाटचाल म्हणून आपण तिच्याकडे पाहिलं पाहिजे. तर त्यामुळं वसंत व्याख्यानमालेचं योगदान इतकं मोठं आहे की जसा इंग्लंडचा उल्लेख आपण मदर ऑफ पार्लमेंट्स म्हणून करतो तसं वसंत व्याख्यानमाला ही व्याख्यानमालांची जननी आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण या व्याख्यानमालेपासून प्रेरणा घेऊन आज महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नसेल. मी स्वतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलेलो आहे. तर जवळजवळ प्रत्येक तालुका पातळीवरती तरी एक व्याख्यानमाला असते आणि तिचं नाव वसंत व्याख्यानमाला असंच असतं. तेव्हा या वसंत व्याख्यानमालेचा केवढा मोठा प्रभाव म्हणजे महाराष्ट्राचं समाजमानस घडवण्याचं काम हे वसंत व्याख्यानमालेने केलं. त्यामुळे मला असं वाटतं की वसंत व्याख्यानमाला हे महाराष्ट्राच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक जीवनाचं होकायंत्र आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण ही वाढ कुठल्या दिशेने चाललेली आहे हे आपल्याला त्यातून लक्षामध्ये येईल. आणि त्यामुळं या वसंत व्याख्यानमालेने देशामध्ये जे जे काही घडत आहे त्याचे सगळे पडसाद वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरती कायम उमटत राहिले. आणि विशेषतः संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली पण नव महाराष्ट्र घडवताना आपल्याला काय करायचं आहे. मग सहकार असेल, उद्योग असेल, बँका असतील, धरणं आपण बांधलेली होती, धरणग्रस्तांचे प्रश्न होते, भूमिहीनांचे प्रश्न होते. तर या सगळ्या प्रश्नांच्या वरती सुद्धा इथं विचारमंथन झालं. आणि एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की प्रांतिक अस्मितेच्या चौकटीत न अडकता देशासमोरचे जे व्यापक प्रश्न आहेत त्याची चर्चा झाली पाहिजे. इतका मनाचा मोठेपणा हा वसंत व्याख्यानमालेने दाखवलेला आहे. आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण असेल किंवा घटना दुरुस्ती असेल, न्यायालयाची स्वायत्तता असेल आणि विशेषतः आपली जी चीन आणि पाकिस्तान बरोबर युद्ध झाली त्यावेळेला देशाची संरक्षण सज्जता हा एक विषय ऐरणीवरती आला. तर त्या विषयावर सुद्धा व्याख्यान झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही वसंत व्याख्यानमालेने घेतली. आणि वसंत व्याख्यानमालेचं एक वेगळं वैशिष्ट्य असं की इथे विद्वानांनी तर आपल्या विचारांचं प्रतिपादन तर केलंच पण राज्यपाल असतील, मंत्री असतील, नगरसेवक असतील, सरकारी अधिकारी असतील त्यांना देखील वसंत व्याख्यानमालेने बोलवलं. आणि त्यामागचा हेतू हा खूप वेगळा होता. तो आपल्याला पटण्यासारखा आहे की शेवटी विद्वज्जन बोलतील पण ही व्यवस्था बदलण्याची शक्ती, क्षमता आणि मनात आणलं तर जे बदलू शकतात त्यांनाच बोलण्यासाठी बोलवलं तर या विचाराला एक वेगळी गती मिळेल असा विचार त्यावेळेसच्या सगळ्या संयोजकांनी केलेला होता. आणि त्यामुळे सगळे सरकारी अधिकारी, राज्यपाल ही सगळी मंडळी सुद्धा वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरती येऊन गेली आहेत. ही एक खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी आवर्जून नमूद केली पाहिजे. पुढे काळ जसा बदलत गेला, मी सांगितलं की आता स्त्रीमुक्तीची जी चळवळ सुरू झाली तिला आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या सगळ्या आसपास घडणाऱ्या बदलांचं प्रतिबिंब सुद्धा वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरती पडलं की अधिकाधिक स्त्रियांची उपस्थिती ही व्याख्याता म्हणून, प्रसंगी अध्यक्ष म्हणून ही वसंत व्याख्यानमालेमध्ये आपल्याला दिसते. आणि पुढे काळ सगळा पालटत असताना आपण जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था आणि उदारीकरण स्वीकारावं की नाही असा एक विचार त्यावेळेला सुरू होता. आणि त्या बाबतीतही खूप विचार मंथन आणि मतमतांचा गलबला ज्याला आपण म्हणू तो सगळा सुरू होता की गॅट आणि डंकेल करार त्याचं काय करायचं. तर त्या गोष्टींवर सुद्धा इथे विचार मंथन झालेलं आहे. म्हणजे आपल्याला परमसंगणक देण्याचं अमेरिकेने नाकारलं त्यावेळेला आपल्या विजय भटकरांना राजीव गांधी यांनी बोलून घेतलं आणि त्यांना विचारलं की आपल्याला भारतामध्ये परमसंगणक तयार करणं शक्य आहे का. तर ते म्हणाले सहज शक्य आहे, किती वेळ लागेल. तर भटकरांनी सांगितलं की अमेरिकेला जितका वेळ लागला त्यापेक्षा कमी वेळ लागेल. किती पैसे लागतील, अमेरिकेला जितके पैसे लागले त्यापेक्षा कमी पैसे लागतील. आणि तो परमसंगणक आपल्या इथे तयार झाला. पण पुढे संगणक क्रांती जी झाली
आणि Y2K नावाचा एक प्रश्न त्यावेळेला उपस्थित झाला, तर त्याचं देखील चिंतन हे वसंत व्याख्यानमालेमध्ये झालेलं आहे, हे नमूद केलं पाहिजे. आणि पुढच्या टप्प्यावरती म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की गेल्या 100 वर्षामध्ये जेवढे बदल झालेले नाहीत तेवढे या 25 वर्षामध्ये झालेले आहेत. आणि जगाचा सगळा चेहरामोहरा बदलून गेलेला आहे. आपण जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था, उदारीकरण स्वीकारलं आणि या सगळ्यामध्ये किती बदल झाले. पूर्वी आपल्याकडे विद्वत्ता, सद्वर्तन आणि चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष होते. आता तुम्ही कुठल्या गाडीतून फिरता, तुमच्या हातामध्ये कुठला मोबाईल आहे, हातामध्ये कुठलं घड्याळ आहे, तुम्ही कुठल्या भागामध्ये राहता, यावरून माणसांची प्रतिष्ठा ठरायला लागली. म्हणजे आपले पगाराचे आकडे वाढले, पण जबाबदारीच्या टांगत्या तलवारी देखील वाढल्या. आपल्याला कर्ज मिळवणं ही किती कठीण गोष्ट होती, पण आता सगळ्यांनाच अनुभव येत असेल की रोज एक तरी बँक आपल्याला विचारते की तुम्हाला किती कर्ज हवं आहे, आणि आपण सांगू त्यांना की 500 कोटीच्या पुढे आहे, तेव्हाच ते फोन येणं बंद होतं. असाच एकूण सगळा अनुभव आहे. आणि किती झपाट्याने हे सगळं बदललं हे आपण पाहिलंय. म्हणजे मी ज्यावेळेला 52 पर्वती गाव, पुणे 9 इथे राहत होतो, अगदी बाबासाहेबांच्या घराच्या जवळ, तर मी क्रेडिट कार्डसाठी अप्लाय केलेलं होतं. तर मला बँकेकडून पत्र आलं की यू आर स्टील लिव्हिंग इन गाव, सो वी आर नॉट एबल टू ग्रँड दी क्रेडिट कार्ड. तर हे सगळं जे काही स्थित्यंतर झालं, तर या स्थित्यंतराची सुद्धा वसंत व्याख्यानमाला ही साक्षीदार राहिलेली आहे. आणि त्या त्या काळातले प्रश्न म्हणजे आपल्याला माहिती आहे की संमती वयाचा कायदा मंजूर करावा त्यासाठी झालेलं रणकंदन, ते तिथपासून आज आपण विवाहाविना सहजीवन या टप्प्यावरती येऊन पोचलेलो आहोत. म्हणजे या सगळ्यामध्ये पुलाखालून किती पाणी वाहून गेलेलं आहे हे आपल्या सगळं लक्षामध्ये येईल. तर हा जो एक काळाचा मोठा पट आहे तो आपल्या कवेमध्ये घेण्याचं काम हे वसंत व्याख्यानमालेने केलेलं आहे. आणि आज देखील ते सगळं सुरू आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता असेल, ChatGPT असेल, या सगळ्यांनी सुद्धा मोठे प्रश्न आपल्यासमोर उभे केलेले आहेत. एकीकडे हे तंत्रज्ञान आपल्यासाठी उपयुक्त आहे आणि दुसरीकडे त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांचं काय करायचं हा देखील एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. तर या सगळ्या प्रश्नांचा वेध हा आपण घेतला पाहिजे. नंतरच्या काळामध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला. मी स्वतः डॉक्टर हवी सरदेसाई यांची जीवनशैली विषयक अनेक व्याख्यानं ही या व्याख्यानमालेमध्ये ऐकलेली आहेत. तर वसंत व्याख्यानमालेचं हे एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की ती सतत काळाबरोबर राहिलेली आहे. ती काळाच्या मागे कधीही राहिली नाही, उलट काळाच्या 2 पावलं पुढं राहिली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि सर्व विचारधारा, सर्व मतप्रवाह हिचा तिने सातत्याने पुरस्कार केलेला आहे आणि सगळ्यांच्यासाठी एक मुक्त व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्यामुळं तिच्यावरती असा कुठलाही शिक्का मारला गेला नाही. हे वसंत व्याख्यानमालेनी 150 वर्षामध्ये काय मिळवलं, तर हे मिळवलं हे या ठिकाणी आवर्जून नमूद केलं पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टींच्या पासून तिला दूर ठेवण्यामध्ये आणि मुक्त व्यासपीठ ही रानड्यांची जी एक भूमिका होती तिला पुष्टी देण्याचं काम हे पुढच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आवर्जून केलेलं आहे. मग न्यायमूर्ती रानडे असतील, नंतर टिळकांच्याकडे आलं, मग साहित्य सम्राट नचिम केळकरांनी काही काळ धुरा वाहिली, पुढे दत्तोवामन पोद्दार आणि ज्यांनी आमच्या साहित्य परिषदेमध्ये सुद्धा खूप मोलाचं योगदान दिलं असे मश्री दीक्षित, असे अनेक चांगले कार्यकर्ते. म्हणजे कार्यकर्त्यांचा जर उल्लेख करायचा झाला तर वसंत व्याख्यानमालेसाठी योगदान देणारे कार्यकर्ते या विषयावर किमान 3 सलग व्याख्यानं द्यावी लागतील, इतकं या व्याख्यानमालेसाठी त्या लोकांनी योगदान दिलेलं आहे. आणि त्यामुळं आज व्याख्यानमालेचं हे स्वरूप आपल्याला दिसत आहे. तर या व्याख्यानमालेमध्ये काही ज्या गमतीशीर गोष्टी घडल्या त्या देखील त्या काळाचे साक्षीदार असलेल्या काही मंडळींनी नोंदवून ठेवलेल्या आहेत. आता रानडेंचं व्याख्यान आपल्याला काही ऐकायला मिळालं नाही कुणालाही, पण जुन्या काळातल्या एका व्यक्तीने नोंदवून ठेवलेलं आहे की रानडे बोलायला उभे राहिले की त्यांचा एक हात टेबलावरती असे आणि दुसऱ्या हाताने ते डोळे चोळत असत आणि त्यांचं बोलणं हा धातू नाद असावा अशा पद्धतीनं असायचं. आणि त्यांच्या विचार प्रतिपादनाची जी प्रक्रिया होती त्यामध्ये कुठेही अभिनिवेश नव्हता, पण विचारांची स्पष्टता ही त्यामध्ये दिसत होती. लोकमान्यांच्या वक्तृत्वाविषयी त्यांनी म्हटलंय की
एखाद्या धगधगत्या अग्निकुंडामध्ये समिधा टाकावी तशा पद्धतीनं त्यांचं सगळं बोलणं असायचं. आणि त्यामुळं त्या वक्तृत्वाचा एक वेगळा प्रभाव हा त्यावेळेला दिसायचा. आणि खूप गमतीशीर वक्ते सुद्धा येऊन गेले. मश्री दीक्षितांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्याची नोंद केलेली आहे. विशेषतः वैद्य नावाचे एक वक्ते होते. त्यांना अशी सवय होती की त्यांना हाशा कुठे येणार आणि टाळ्या कुठे येणार व्याख्यानामध्ये हे अगोदरच माहीत असेल. त्यामुळं त्यावेळेला ते खिशामध्ये हात घालून बेदाणे किंवा शेंगदाणे तोंडामध्ये टाकत असत. आणि त्यामुळं टाळ्या संपल्या तरी त्यांचा बेदाणा खाऊन होईपर्यंत श्रोत्यांना वाट पाहावी लागत असे. असा एक भाग त्याच्यामध्ये त्यांनी नोंदवलेला. तर दुसरे अजून भावे नावाचे एक वक्ते होते. आणि त्यांना अशी सवय होती की ते बोलायला उभे राहिले की धोत्र्याच्या निऱ्याचं जे खालचं टोक आहे ते हातामध्ये पकडत असत आणि त्याच्या अशा गुंडाळ्या करत ते वर आणत असत. भाषण लांबलं की लोकांना आता भीती वाटत असे की आता आपल्याला काय पाहायला लागणार आहे. तर असे वक्ते सुद्धा या वसंत व्याख्यानमालेनी पाहिलेले आहेत. पण श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या व्याख्यानाची एक आठवण सुद्धा कार्यकर्त्यांनी नोंदवून ठेवलेली आहे. की श्रीधर व्यंकटेश केतकर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे ते निर्माते. आणि लहानपणी त्यांची खाण्याची इतकी आबाळ झाली की त्या माणसांनी ज्ञानकोश घरोघरी जाऊन विकले. आणि त्यामुळं दुपारची वेळ असेल कुणाच्या घरी गेल्यानंतर आणि कुणी आग्रह केला की केतकर जेवता का, तर ते जेवण करून जात असत. कारण लहानपणी खूपच खाण्याची आबाळ झाली. तर केतकरांना वसंत व्याख्यानमालेचे कार्यकर्ते आणण्यासाठी गेले. त्यावेळेला केतकर कॅम्पामध्ये राहत होते. टांगा घेऊन गेले. टांग्यामध्ये बसल्यानंतर केळकर म्हणाले की आता मला भूक लागलेली आहे, भोजनाची व्यवस्था करा. तर आता 5 वाजता भोजनाची व्यवस्था होणं शक्य नाही. तर मग त्यांना अल्पोपहार देऊन मग ते व्याख्यान त्यांनी दिलं. आणि मग पुढे व्याख्यान संपल्यानंतर बादशाही खानावळीमध्ये त्यांना भोजन देण्यात आलं. अशा प्रकारची एक नोंद एका कार्यकर्त्यांनीही करून ठेवलेली आहे. राम गणेश गडकरी हे श्रोते म्हणून अनेकदा वसंत व्याख्यानमालेला उपस्थित राहत असत. आणि त्यावेळेला बडोद्याचे चिपळूणकर नावाचे एक गृहस्थ होते. ते व्याख्यानासाठी आले आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता की आजकालचे मराठी साहित्य. आणि शक्यतो जी वडीलधारी माणसं असतात ती सद्य काळातल्या साहित्याविषयी फार चांगलं बोलत नाहीत असा माझा देखील अनुभव आहे. म्हणजे जयंत दळवी म्हणत असत की मी शाळेमध्ये असताना भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे 3 काळ शिकलो होतो. पण साहित्य क्षेत्रात आल्यानंतर मी 4था काळ शिकलो, तो म्हणजे पडता काळ. तर त्यामुळे कायम वडीलधाऱ्यांना वाटत असते की आता साहित्य क्षेत्रात काही चांगलं घडत नाही. तर ते गृहस्थ आजकालच्या मराठी साहित्याविषयी फार वाईट बोलले. तर त्यांचं भाषण संपून ते खाली बसता क्षणी राम गणेश गडकरी व्यासपीठावरती आले आणि म्हणाले, माझं वक्त्यांना एकच सांगणं आहे की आजकालचे मराठी साहित्य म्हणजे त्यांना काल सकाळपासून आज संध्याकाळपर्यंत असंच म्हणायचं आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावं. तर त्यामुळे यांनी सुद्धा वसंत व्याख्यानमाला ही त्यावेळेला दणाणून गेलेली होती. बालगंधर्वांचं एक व्याख्यान वसंत व्याख्यानमालेमध्ये 33 साली झालं. आणि कुलीन स्त्रियांनी रंगभूमीवरती काम करावं की करू नये असा तो त्या व्याख्यानाचा विषय होता. आणि बालगंधर्व हे काही सूत्रबद्ध बोलण्यासाठी प्रसिद्ध नव्हते. म्हणजे रंगमंचावरचा त्यांचा जो वावर होता तो केवळ दिपून टाकणारा होता. पण वक्ता म्हणून तितके नव्हते. तर बोलताना त्यांच्या हातून काही प्रमाद घडला. आणि विशेषतः त्यावेळेला प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झालेली होती. दुर्गाबाई खोटे काम करत होत्या. तर दुर्गाबाईंच्या संदर्भामध्ये काही आक्षेपार्ह विधानं ही बालगंधर्वांच्या तोंडून बाहेर आली. आणि पुढे दुर्गाबाईंचे वडील सॉलिसिटर लाड यांनी बालगंधर्वांना एक नोटीस पाठवली. आणि त्यामुळं वसंत व्याख्यानमालेमुळं कोर्ट कचेऱ्या सुद्धा कशा वाट्याला येऊ शकतात. तर याची सुद्धा नोंद ही त्यावेळेला केली गेलेली आहे. आणि विशेषतः श्रीम माटे हे नेमका आणि नेटका समारोप करण्यासाठी खूप प्रसिद्ध होते त्या काळामध्ये. आणि बऱ्याच वेळा काय वक्ते भावनेच्या भरामध्ये काही बोलून जातात. पण त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याचा प्रतिवाद कसा करायचा तर हे माट्यांना चांगलं माहीत असायचं. तर एका वक्त्याचं भाषण होतं की मोठी माणसं आणि त्यांची पुढची पिढी. तर अर्थात काही आक्षेपार्ह विधानं त्या वक्त्यांनी केली आणि विशेषतः टिळक आणि गांधी या दोघांचा संदर्भ दिला. तर त्यावेळेला माटे बोलायला उभे राहिले आणि ते म्हणाले की आत्ता वक्ते जे म्हणाले ते बरोबरच आहे.
आणि खरं मुलांनी वडिलांसारखं असूच नये. तसं जर असतं तर रँगलर परांजपे हे रँगलर झालेच नसते. आपल्या वडिलांप्रमाणे ते वेदघोष करत कोकणामध्ये माडांना किंवा सुपाऱ्यांना पाणी घालत बसले असते. तर त्यामुळं आपण नेहमी पुढच्या पिढीकडे पाहतो, तर आपण मागच्या पिढीकडे सुद्धा पाहिलं पाहिजे आणि त्यामुळं बोलताना आपण जबाबदारीनं बोललं पाहिजे. तर हे जे माट्यांनी सुनावलेलं होतं ते सुद्धा किती महत्त्वाचं होतं हे आपल्या लक्षामध्ये येईल. या व्याख्यानमालेमध्ये साहित्यासंदर्भात खूप व्याख्यानं होत असत. विशेषतः नासी फडके हे या व्याख्यानमालेचे आवडते वक्ते होते. फडक्यांची खूप व्याख्यानं वसंत व्याख्यानमालेमध्ये झाली आणि त्याचा उल्लेख हा शिवाजीराव भोसलेंच्या व्याख्यानामध्ये सुद्धा सतत येत असे. पण या व्याख्यानमालेमध्ये एक व्याख्यान झालं, ते म्हणजे नासी फडके यांच्या कादंबरीतील अश्लीलता या विषयावर व्याख्यान झालं. आणि ते व्याख्यान कुणाचं, तर आचार्य अत्रे यांचं. आणि त्याचे अध्यक्ष होते हे आपले काकासाहेब गाडगीळ. आणि या वादाला अगोदरच सुरुवात झालेली होती. म्हणजे त्यासाठी कारण असं निर्माण झालेलं होतं की रत्नागिरीच्या साहित्य संमेलनाच्या साठी आचार्य अत्रे देखील उत्सुक होते आणि नासी फडके देखील उत्सुक होते. पण नासी फडक्यांनी काय केलं, आपला अर्ज संमेलन अध्यक्षपदासाठी दाखल केला आणि तो मागे घेतला. आणि मागे घेताना असं कारण दिलं की काही कौटुंबिक कारणास्तव मी हा अर्ज मागे घेतोय. आणि पुढे ज्यावेळेला त्यावेळेला स्वागत समितीची काही मतं असत, तर स्वागत समितीने त्यांना अभय दिलं की तुम्ही उभे राहा, आमची सगळीच्या सगळी मतं तुम्हाला आहेत. तर त्यावेळेला फडकेंनी मागे घेतलेला अर्ज पुढे केला. खरं तर हे घटनाबाह्य होतं, पण अत्रे काही बोलले नाहीत. अत्रे म्हणाल, कारण फडक्यांचाही अधिकार खूप मोठा होता, म्हणजे कथाकार कादंबरीकार म्हणून. तर त्यामुळे अत्र्यांनी ते मान्य केलं. पण रत्नागिरीच्या साहित्य संमेलनामध्ये फडक्यांनी जे भाषण केलं त्यामध्ये अत्र्यांचं नवयुग हे अश्लील पत्र आहे अशा प्रकारची टिप्पणी त्यांनी केली. आणि त्यामुळे अत्रे चिडले आणि दुसऱ्याच दिवशी लेख लिहिला, प्रोफेसर फडके म्हातारे झाले म्हणून. आणि तिथून त्या वादाला सुरुवात झाली. आणि पुढे पुण्यातल्या एका सभेमध्ये फडके असं म्हणाले की जगातल्या सगळ्या विद्वानांची जर पंगत बसली तर त्या पंक्तीमध्ये अत्र्यांना अजिबात स्थान नाही. तर अत्रे दुसऱ्या सभेमध्ये म्हणाले की त्या विद्वानांच्या पंक्तीमध्ये जेवताना मला स्थान नसलं तरी चालेल, पण ती पंगत उठल्यानंतर खरकट पुसण्यासाठी फडकं म्हणून देखील फडक्यांचा वापर केला जाणार नाही. तर अशा पद्धतीने तो वाद इतका विकोपाला गेला की त्यामुळं या पद्धतीचा विषय आचार्य अत्रे घेणं हे अगदी स्वाभाविक होतं. आणि त्यामुळं अत्रे बोलायला उभे राहिले आणि त्यांच्या थाटामध्ये त्यांनी फडक्यांच्या निवडक कादंबऱ्यातील जो अश्लील भाग आहे तो वाचून दाखवला. तो वाचून दाखवल्यानंतर ते शेवटी म्हणाले की आज मी फिर्यादी आहे म्हणाले, आरोपी फडके आहेत आणि न्यायाधीश काकासाहेब गाडगीळ आहेत, कारण ते या सभेचे अध्यक्ष आहेत. तर काकासाहेब बोलायला उभे राहिले आणि त्या दिवशी कुठल्या तरी कारणाने मद्यबंदी झालेली होती. तर काकासाहेब गाडगीळ भाषणामध्ये असं म्हणाले की आज मद्यबंदी असल्यामुळे अत्रे उत्तम बोललेले आहेत. हे पहिल्याच वाक्यामध्ये अत्र्यांची त्यांनी विकेट घेतली. आणि पुढे ते म्हणाले की आज फिर्यादी अत्रे आहेत, आरोपी फडके आहेत, पण फडके उपस्थित नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मी न्यायाधीश असलो आणि अत्रे हे फिर्यादी असले तरी आम्ही दोघांनीही फडक्यांच्या सगळ्या कादंबऱ्या वाचलेल्या नाहीत. त्यामुळे निवडक कादंबऱ्यांचा परामर्श घेऊन अशा प्रकारच्या निर्णयाप्रत येणं हे मला न्यायाधीश म्हणून योग्य वाटत नाही. तेव्हा मी आणि अत्रे दोघांनीही फडक्यांच्या सगळ्या कादंबऱ्या वाचाव्यात यासाठी व्याख्यानमालेचं हे न्यायालय मी 1 वर्षासाठी तहकूब करत आहे असं म्हणून त्यांनी तो जो विषय आहे तो त्या ठिकाणी सगळा संपून टाकलेला होता. आणि त्यामुळं या व्याख्यानमालेमध्ये हे सगळं घडलेलं आहे. बलराज साहनी यांचं देखील व्याख्यान या वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरती झालं आणि ते इतके भारावून गेले की अशी एखादी व्याख्यानमाला असते, लोक आपलं सगळं सोडून या व्याख्यानमालेच्या दिशेने येतात. हे या गोष्टीचं त्यांना खूप अप्रूप वाटलं. आणि एका कार्यकर्त्यांनी ती आठवण लिहून ठेवलेली आहे की ज्या वेळेला आम्ही त्यांना मानधन वगैरे दिलं तर ते बलराज साहनी यांनी परत केलं आणि त्यामध्ये 101 रुपयाची भर घालून त्यांनी देणगी वसंत व्याख्यानमालेला दिली. त्यामुळं असे सुद्धा वक्ते हे वसंत व्याख्यानमालेला मिळाले. आपण ज्याला बोला फुलाची गाठ असं म्हणतो, अशा सुद्धा काही घटना या वसंत व्याख्यानमालेमध्ये घडल्या. विशेषतः 1970 साली बॅरिस्टर नाथ पै
यांचं व्याख्यान इथे झालं. 69 साली आचार्य अत्रे गेलेले होते आणि 69 सालचं जे सत्र आहे त्यामध्ये किंवा 68चं ते अत्र्यांनी त्या ज्ञानसत्राचं उद्घाटन हे अत्र्यांच्या हस्ते झालेलं होतं. तर नाथपै बोलता बोलता सहज म्हणून गेले की अत्र्यांनी उद्घाटन केलं, यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आलेली आहे. मी या ज्ञानसत्राचं उद्घाटन करतोय, कदाचित मला श्रद्धांजली वाहण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. आणि तसंच घडलं. 71 साली बॅरिस्टर नाथपै गेले आणि पुढच्या त्यावेळेसच्या ज्ञानसत्राचं उद्घाटन करताना त्यांना श्रद्धांजली वाहावी लागली. तर अशा अनेक गोष्टी या वसंत व्याख्यानमालेच्या प्रवासामध्ये घडलेल्या आहेत आणि खरं तर त्याचा इतिहास लिहून तो प्रकाशित केला पाहिजे असं मला वाटतं. आणि मध्ये सत्वपरीक्षा पाहणारा जो आपला एक काळ येऊन गेला, कोरोनाचा काळ, तर या कोरोनाच्या काळामध्ये देखील वसंत व्याख्यानमाला ही झालेली आहे. विशेषतः माझीच 2 व्याख्यानं ही रेकॉर्ड करण्यात आली आणि नंतर ती यूट्यूबवरती टाकण्यात आली. तर त्यावेळेला कॅमेरामन आणि मी सगळा मागं बॅनर लावलेला, व्यासपीठ तयार आहे आणि तो म्हणाला सुरू करा. आता श्रोत्यांशिवाय बोलणं हा वक्त्याच्या आयुष्यातला दुर्भाग्य योग म्हणावा लागेल. तर तो देखील त्यावेळेला वाट्याला आला. तर अशी अनेक संकटं ही देखील वसंत व्याख्यानमालेच्या या वाटचालीमध्ये आली. पण तरीही वसंत व्याख्यानमालेने आपलं सत्व हे काळाच्या ओघामध्ये टिकून ठेवलेलं आहे. ही वसंत व्याख्यानमाला किती ठिकाणी भरलेली आहे याचा जरी आपण मागोवा घेतला तरी तो एक रंजक इतिहास आपल्यासमोर येऊ शकेल. म्हणजे पहिल्यांदा मी सांगितलं की बेलबागेच्या पूर्वेला असलेल्या भिडेंच्या वाड्यामध्ये ती झाली, मग ती हिराबागेमध्ये झाली, मग सार्वजनिक सभेच्या सभागृहामध्ये झाली, तिथून ती क्रीडा भवनमध्ये झाली, पेरुगेट जवळच्या तिथे ते क्रीडा भवन होतं तिथे झाली. मग त्यानंतर ती सोमवंशीय धर्मशाळेमध्ये झाली, तिथून पुढे ती माधवराव केळकर यांच्या बखळीमध्ये झाली, तिथून ती शिवाजी मंदिरमध्ये गेली, शिवाजी मंदिरमधून ती टिळक स्मारक मंदिरामध्ये आली, टिळक स्मारक मंदिरातून ती न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गेली, न्यू इंग्लिश स्कूलमधून ती पुन्हा टिळक स्मारक मंदिरात आली आणि 2 वर्षापूर्वी ती टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये देखील गेलेली होती. आणि एके वर्षी कुठलं स्थळ उपलब्ध न झाल्यामुळे अगदी ओंकारेश्वर मंदिराच्या तिथे देखील व्याख्यानमाला घ्यावी लागली होती. अशा अनेक स्थळी ही व्याख्यानमाला झालेली आहे आणि तिने भारतीय समाजमनामध्ये केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतीय समाजमनामध्ये स्थान मिळवलेलं आहे. कारण मी ज्यावेळेला शताब्दीची स्मरणिका या व्याख्यानाच्या निमित्तानं सहज चालली तर अगदी इंदिरा गांधींच्या पासून सगळ्यांनी ही व्याख्यानमाला माहिती आहे आणि तिचं भारतीय समाजमानस घडवण्यामध्ये काय योगदान आहे हे आवर्जून नमूद केलेलं आहे. त्यामुळं वसंत व्याख्यानमाला हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे आणि ते जपण्याचं काम संयोजकांनी इतकं श्रोत्यांनी केलेलं आहे हे या ठिकाणी आवर्जून नमूद केलं पाहिजे. शेवटी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे की प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी वक्तृत्वाची फार सुंदर व्याख्या केली आहे. ज्यांचं बोलणं ऐकत राहावं असं ऐकणाऱ्याला वाटतं तेव्हा बोलणाऱ्याच्या बोलण्यातून आविर्भूत होणारं, आविष्कृत होणारं आणि प्रकट होणारं ते वक्तृत्व, अशी त्यांनी वक्तृत्वाची व्याख्या केलेली आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालेलं नव्हतं आणि ग्रंथाचा उदयही झालेला नव्हता त्यावेळेला श्रवण हेच ज्ञानसंपादनाचं एकमेव साधन होतं. म्हणून समर्थांनी सुद्धा श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे, श्रवणे पालटे पूर्वगुण आपुला असं म्हटलंय. श्रवणाचा अनादर आळसे करील जो नर, तयाचा होईल अपहार स्वहित विषयी असं म्हटलंय. त्यामुळे श्रवण किती महत्वाचं आहे हे समर्थांनी देखील आपल्याला सांगून ठेवलंय. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या काळामध्ये ग्रंथांचा उदय नव्हता, शिक्षण नव्हतं, अशा काळामध्ये वक्तृत्वानी फिरती ज्ञानपोळी चालवली आणि समाजाचं बौद्धिक आणि भावनिक भरण पोषण करण्याचं काम केलेलं आहे. आपल्याकडे लिखित आणि वाचिक असे साहित्याचे 2 प्रकारभेद मानले जातात. लिखित म्हणजे लेखणीतून निर्माण होणार आणि दुसरं म्हणजे वाणीतून निर्माण होणार. जे काकासाहेब गाडगीळ असं म्हणत असत की अरण्यामध्ये 2 माणसं भेटली तर प्रथम ती एकमेकांशी बोलतील इतकं बोलणं स्वाभाविक आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी सुद्धा आधी ज्ञानेश्वरी सांगितली आणि मग सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली
आणि कौरव पांडवांच्या युद्धामध्ये शेवटी हतबल झालेल्या अर्जुनाला उभं करण्यासाठी श्रीकृष्णांनी सगळी शस्त्र बाजूला ठेवली आणि वक्तृत्वाचं शस्त्र हातामध्ये घेऊन गीता सांगितली. हे वक्तृत्वाचं वेगळेपण आहे. आणि त्यामुळं एखादा ग्रंथ प्रकाशित होणं, तो वाचकांपर्यंत पोचणं, त्यांनी तो वाचणं, त्याचा त्याच्या मनामध्ये संस्कार होणं, ही तशी एक दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे. पण ज्यावेळेला तुम्ही एखादं व्याख्यान ऐकता एखाद्या अभ्यासपूर्ण वक्त्याचं, त्यावेळेला किमान काही पुस्तकं वाचल्याचा अनुभव हा श्रोता म्हणून आपण घेत असतो. आणि त्यासाठी वक्ते सुद्धा त्यावेळेला फार ताकदीचे होते. वक्ता निरभिमान भेटे, तेणे श्रोतयाचा संशय तुटे, उभय अभिमान विटे प्रांजळ निरूपण, असं समर्थांनी जे म्हटलंय. तर या धाटणीचे सगळे वक्ते होते. आणि त्यामुळं या वक्तृत्वानी समाज प्रबोधनामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे लिहिणं श्रेष्ठ की बोलणं श्रेष्ठ यापेक्षा लेखणी आणि वाणी ही दोन्ही शब्दशक्तीची महत्वाची रूप आहेत आणि त्यांना साहित्य संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये समान स्थान आहे, हे आपण लक्षामध्ये घेतलं आहे. बऱ्याच वेळा मला सुद्धा अनेक लोक सांगतात की तुमचा भाषणामध्ये फार वेळ जातो आणि लिहिणं दीर्घकाळ टिकतं आणि वक्त्याचे शब्द वाऱ्यावरती विरून जातात. तर मी त्यांना एकच सांगितलं शेवाळकरांचा आधार घेऊन, की लेखक कागदावरती लिहितात आणि वक्ते श्रोत्यांच्या काळजावरती लिहितात. त्यामुळं कागदावरती लिहिलेलं अनेकदा पुसलं जाऊ शकतं, पण काळजावरती लिहिलेलं हे शक्यतो पुसता येत नाही. तर त्यामुळं अशी व्याख्यानं या वसंत व्याख्यानमालेमध्ये की जी काळजावरनं आपण आजही पुसू शकत नाहीत, आपल्या मनपटलावरती तशीच्या तशी आहेत. तर याचा अनुभव सुद्धा श्रोत्यांनी घेतलेला आहे. आणि त्यामुळं नंतरचं जे संगणकाचं युग आलं आणि एकूणच गेल्या 20-25 वर्षामध्ये समाज जीवनामध्ये जे एक महत्त्वाचं स्थित्यंतर झालं की ज्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत, की या टिळक रस्त्यावरून भोसले सर भाषणामध्ये नेहमी सांगत असत की माटे फडके यांना मी चालताना बघितलंय टिळक रोडवरून. आता टिळक रस्त्यांनी चालणं म्हणजे फार कठीण गोष्ट होऊन बसलेली आहे, असा सगळा भाग आहे. आणि दुसरीकडे जीवनाचं झालेलं शहरीकरण, काटेकोर झालेलं वेळापत्रक, वाढलेली वाहतूक आणि सभास्थानाचं अंतर, यामुळं श्रोत्यांना सभास्थानापर्यंत पोचणं ही एक फार कठीण गोष्ट होऊन बसलेली आहे. त्यामुळं मला अनेक लोकांनी सांगितले की सर यूट्यूबची लिंक तुम्ही पाठवा, पण सभागृहामध्ये बसून व्याख्यान ऐकणं हा जो काही एक वेगळाच अनुभव आहे, विशेषतः प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या गंगोबासारख्या वक्तृत्वाचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतलेला आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण एखाद्या उद्यानामध्ये प्रवेश करावा आणि थंडगार पाण्याचं कारंजं अचानक सुरू होऊन मनाला प्रसन्नता लाभावी, असं प्राचार्यांचं वक्तृत्व होतं. आणि त्यामुळं त्याचा अनुभव या वसंत व्याख्यानमालेमध्ये अनेक लोकांनी घेतला. तर तो अनुभव तुम्ही यूट्यूबवरती घेऊ शकत नाही. की सभागृहामध्ये कसं एकांत आणि एकाग्रता ही मूल्य आहेत. आपण वक्त्याचं भाषण सुरू झालं की आपले कान त्या दिशेने टवकारले जातात आणि आपण ते सगळं शांतपणे ऐकतो. तसं यूट्यूबवरती होत नाही. बेल वाजत असते, मोबाईल वाजत असतो, कुकरची शिट्टी होत असते. तर या पार्श्वभूमीवरती आपलं श्रोतेपण आपण टिकवत असतो. पण ज्यांना येणं शक्य नाही, आता परदेशातल्या मंडळींना भारतामध्ये येणं शक्य नाही, तर त्यांच्यासाठी यूट्यूब हा एक चांगला पर्याय निश्चितपणाने होऊ शकतो. तर त्यामुळं कोरोनाच्या काळामध्ये श्रोत्यांशिवाय व्याख्यानं देणं हा योग वक्त्यांच्या वाट्याला आला. तसं आपलं भाषण यूट्यूबच्या माध्यमातून इतक्या लोकांच्यापर्यंत पोचू शकेल असा विचारही आपण कोणी केलेला नव्हता. तो सुद्धा आपल्या सगळ्यांना करावा लागला. ही सगळी परिस्थिती आहे. पण आज एकूण चिंता वाटावी अशी सगळी परिस्थिती आहे. याचं कारण की आज ज्ञानाचं क्षेत्र हे गढूळ झालेलं आहे. ज्ञानाच्या क्षेत्राला व्यक्ती आणि विचार विद्वेषाच्या ग्रहणाने ग्रासलेला आहे. आजचा समाज अकारण अतिसंवेदनशील झालेला आहे. त्यामुळं कुठल्या गोष्टीमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातील हे सांगता येणं कठीण झालेलं आहे. आणि त्यामुळं सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, या तुकाराम महाराजांच्या बाण्याने बोलणं ही खरोखरच कठीण गोष्ट होऊन बसलेली आहे. याचं कारण तर्कशुद्ध विवेचनाला काही अर्थच उरलेला नाही. तर या पार्श्वभूमीवरती वैचारिक क्षेत्रामध्ये ही वक्तृत्वाची हानी होताना आपल्याला दिसते. तर दुसरीकडे राजकारणामध्ये अर्थहीन उदंड वक्तृत्व रान माजवताना आज आपल्याला दिसतंय. म्हणजे एकेकाळी या देशामधले सगळे नेते हे उत्तम साहित्यिक, उत्तम वक्ते,
तत्वज्ञ, समाजकारणी असे होते आणि त्यांचं वक्तृत्व हे समाजाला दिशा दाखवणार होतं. सोहिरोबा आंबे यांनी फार समर्पक शब्दामध्ये म्हटलंय की विवेकाची ठरेल ओल, जे बोलायाचे ते ऐसे बोल, आपुले मते उगीच चिखल कालवू नको रे. तर चिखल कालवणारं वक्तृत्व आज उदंड झालेलं आहे. त्याचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि अगदी आपण बघितलं की नेहरू या व्यासपीठावरती येऊन गेले, स्वतः उत्तम लेखक, डिस्कवरी ऑफ इंडिया सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला, ज्याची अर्पण पत्रिका टू कमला हु इज नो मोर त्या वाक्यावरती आपण थबकतो. महात्मा गांधी, किती उत्तम लेखन. मी सांगितलं गांधींना त्यांनी कुठल्या शब्दामध्ये श्रद्धांजली वाहिली. एकदा पत्रकारांनी त्यांना विचारलं की गायीविषयी तुम्हाला काय वाटतं, तर गांधीजी म्हणाले, टू मी काऊ इज ए पोएम ऑफ पिटी. गाय ही कारुण्याची कविता आहे. मला वाटतं की गायी संदर्भामध्ये असं बोलणारे महात्माजी हे उत्तम लेखक. आणि त्यांचं सगळं लेखन पहा की 7वा 8वा शब्द त्यांच्या कुठल्या वाक्यामध्ये आपल्याला दिसत नाही. सरोजिनी देवी नायडू, त्यांचं बोलणं देखील म्हणजे वैचारिक मतभेद होते. अगदी गांधीजींच्या विषयी त्यांनी असं म्हटलंय की इट इज हायली एक्सपेन्सिव्ह टू मेंटेन बापूजीज पॉवर्टी, असं गांधीजींच्या या उपवासाविषयी त्यांनी बोललंय. तर हे सगळं त्यांच्याकडे होतं. किंवा हार में या जीत में किंचित नाही भयभीत में, संघर्ष में जो भी मिला ए भी सही ओ भी सही, असं म्हणणारे अटलजी, हे तर वक्तृत्वाचं एक उत्तुंग शिखरच होतं. आणि छोटे मन से कोई बडा नहीं होता, टूटे दिल से कोई खडा नहीं होता, असं म्हणणारे अटलजी, त्यांचा आदर्श म्हणजे आदर्श राजकारणी म्हणून आपल्याला त्यांचा उल्लेख करावा लागेल. सावरकरांचं वक्तृत्व, भोसले सर त्याचा नेहमी उल्लेख करत असत की लोकमान्यांचं त्यांनी जे वर्णन केलंय की महाराष्ट्राच्या विभूषणाला, आर्यधर्माच्या अभिमानाला, नीतिमत्तेच्या निपुणतेला, स्वदेश प्रीतीच्या उद्भवाला त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना त्रिवार वंदन. हे सावरकरांनी लोकमान्य टिळकांचं केलेलं वर्णन. तर ही सगळी परंपरा आज आपल्याला खंडित झालेली दिसते. आणि चिखल माजवणारं, समाजमन दुभंगून टाकणारं वक्तृत्व आज उदयाला येत आहे. आणि सतत कुठला तरी अभिनिवेश, सतत कुणाच्या वरती तरी आरोप, सतत खंडन आणि मंडन. तर आज काळ सगळा मोठा कठीण झालाय. आणि दुसरीकडे ज्यांना टिळक आवडतात त्यांना आगरकर आवडू नयेत, ज्यांना गांधी प्रिय असतील त्यांनी सावरकरांना विसरावं, जे बुद्धिनिष्ठ आणि तत्वनिष्ठ असतील त्यांच्या मनाला भावनांचे पाझर फुटू नयेत, असा एकूण सगळा व्यवहार आज समाजामध्ये सुरू आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी दीपस्तंभाची जी प्रस्तावना लिहिली त्यामध्ये त्यांनी फार छान शब्दामध्ये लिहिलंय की अरण्यामधल्या नाना वेली आपण पाहतो, पण पाहून आपले डोळे कधी अधू होतात का? आकाशातली इतकी नक्षत्र आपण पाहतो, ते पाहून आपल्या डोळ्याला कधी इजा होते का? पण मानव्याचे नानाविध आकार आणि प्रकार पाहून आपण इतकं भांबावून का जावं, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं आपल्याला आवडणारी माणसं ही एका मताची आणि विचारांची नसली. म्हणून रानड्यांचं स्मरण आजच्या काळामध्ये यासाठी केलं पाहिजे की रानड्यांनी जे सांगितलं की आपला म्हणून एक विचार आहे, पण दुसरी बाजू देखील असू शकते, ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि ज्यावेळेला विचारव्यूहाच्या अनेक बाजू आपण समजून घेऊ शकू, त्यावेळेसच आपण सत्यापर्यंत पोचू शकू. तर याचं स्मरण आज आपण ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज व्यासपीठावरील चिंतनशील वक्तृत्वाची हानी होताना दिसत आहे. वक्ते आहेत का, तर उदंड आहेत. एकच विषय घेऊन गावोगावचे उमरे झिजवणारे वक्ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि त्यांना सुद्धा लोकमान्यता मिळते आहे. त्यामध्ये दुःख वाटण्याचं काही कारण नाही. पण एखादा विषय घ्यावा, त्याच्या मुळाशी जावं, त्याचा अभ्यास करावा आणि त्याचं प्रतिपादन करावं. तर या मार्गाने जाणारी शेवटी वक्तृत्व ही केवळ शब्दांची आतषबाजी नाही, तर ती जीवनाची उपासना आहे, असं प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणत असत. तर ती उपासना करणारी मंडळी सुद्धा कमी होताना दिसतात. आणि दुसरीकडे असं की वक्तृत्व स्पर्धेमध्ये खूप विद्यार्थी येतात आणि त्यांना उत्तम पारितोषिकं मिळतात, त्यांच्याकडे उत्तम वक्तृत्व कला ही असते. पण ज्यावेळेला जीवनाचा संघर्ष सुरू होतो, त्या जीवनाच्या संघर्षामध्ये त्यांचं वक्तृत्व कोमेजून जातं आणि आपल्याकडे पोटाचा प्रश्न हा इतका गंभीर होत जातो की त्यापुढे या सगळ्या कला, त्याला महत्त्व देणं, या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात. त्यामुळं तिथून जे एक नवचैतन्य मिळणं असं म्हणतात, ते सुद्धा कुठेतरी आपल्याला खुंटताना दिसतं. आणि त्यामुळं व्यासपीठावरील चिंतनशील वक्तृत्वाची आज हानी होताना दिसत असली तरी बोलण्याचं किंवा नेमक्या बोलण्याचं महत्त्व हे थोडंही कमी होणार नाही.
उलट ते दिवसेंदिवस वाढतच आहे. केवळ व्यासपीठावरती बोलण्यासाठी तुमच्याकडे उत्तम वक्तृत्व असलं पाहिजे असं नाही, तर एकूणच तुमचं जीवन यशस्वी होण्यासाठी सुद्धा तुम्हाला नीट बोलता आलं पाहिजे आणि कुठे बोलू नये हे सुद्धा कळलं पाहिजे. म्हणजे तुम्ही घरी जर शांत बसलात तर संसार आणि घर दोन्ही सुखी होण्याची फार मोठी शक्यता. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. पण वक्तृत्वाचे वेगवेगळे आविष्कार आज आपल्याला दिसत आहेत, किंवा मुलाखती असतील, परिसंवाद असतील, चर्चासत्र असतील, यातून हे वक्तृत्व बहराला येताना दिसतं. आपण पाश्चात्य लोकांच्याकडे पाहिलं तर ती मंडळी अगोदर भाषण लिहून काढतात आणि मग वाचून दाखवतात आणि मग त्याला अगोदर अक्षररूप प्राप्त होतं आणि मग ते भाषणातून व्यक्त होतं. आपल्या देशामध्ये माणसं अगोदर बोलतात आणि मग त्याला अक्षररूप प्राप्त होतं. पण आपण पाहिलं तर आपल्याकडे राष्ट्रपती असतील किंवा पंतप्रधान असतील, मोठ्या लोकांची भाषणं ही लिखित असतात. कारण शेवटी शब्दांचा ताजवेतोल वापर ही सुद्धा तितकीच एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि वेळेचा अपव्यय टाळणे हा सुद्धा त्यामागचा एक महत्त्वाचा विचार असतो. तर त्यामुळे हे सगळे वक्तृत्वाचे आविष्कार आहेत आणि हे शेवटी वैखरीच्या गाभाऱ्यामध्ये येऊन स्थिरावतात. तर त्याविषयी आपण चिंता करण्याचं काही एक कारण नाही. पण बोलणे हा केवळ जगाच्या व्यवहारातील उपचाराचा भाग नाही. बोलण्यातून भाषा, साहित्य, संस्कृती आणि पर्यायाने त्या समाजाचं उन्नयन होत असतं. त्यामुळं वाचिक अभिव्यक्ती कशी विकसित होईल याचा विचार सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याला करणं हे अधिक गरजेचं आहे. त्यामुळं नेमकं बोलणं, नेटकं बोलणं या सगळ्या गोष्टी या निमित्ताने निश्चितपणे घडतील. तर बंधू भगिनींनो, जवळजवळ 1.25 तास मी या व्याख्यानमालेमध्ये बोललो आणि आपणही अगदी शांतपणानं माझं व्याख्यान ऐकून घेतलं. त्याविषयीचा आनंद व्यक्त करतो, व्याख्यानमालेविषयीचं ऋण व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद जोशी सर. जोशी सरांचा परिचय करून देताना मी असा उल्लेख केला होता, मी सरांचा फक्त 5% परिचय करून देतो, उर्वरित 95% परिचय त्यांच्या वाणीतून होईल आणि त्याची अनुभूती आपण सर्वांनी घेतलीच आहे. 150 वर्षाचा पट 1.25 तासात उलगडणं ही तशी कठीण बाब आहे. पण अतिशय हे जे अग्निदिव्य आहे सरांनी यशस्वीपणे पेललेलं आहे आणि आपल्या लालित्यपूर्ण वाणीतून 150 वर्षाचा पट अतिशय यशस्वीपणे त्यांनी उलगडलेला आहे. त्यांच्या वाणीवर कायमच साक्षात सरस्वती प्रसन्न असते आणि आजही ती प्रसन्न होती याची अनुभूती आपल्याला आलेलीच आहे. त्यामुळे त्यांचं मदाळ वाणीतून सुरू असलेले भाषण थांबूच नये असं या सभागृहातील प्रत्येक श्रोत्यांना वाटत होतं. व्याख्यानमाला, व्याख्यानमालेची परंपरा, व्याख्यानमालेचा इतिहास, व्याख्यानमालेतून झालेले प्रबोधन आणि दीर्घ काळापासून फुललेल्या विचाराचा वसंत याविषयी प्राध्यापक मिलिंद जोशी सरांनी सविस्तर असं विवेचन केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. तसेच या वसंत व्याख्यानमालेसाठी चितळे बंधू, रावेतकर समूह, PN गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगीळ ज्वेलर्स, पितांबरी प्रोडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑप क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमनोरा, PNG एक्सक्लुझिव्ह यांनी सहकार्य केले. त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचे, ज्यांच्यामुळे या वसंत व्याख्यानमालेला बहर येतो ते म्हणजे आपण सर्वजण श्रोते हो. तुमचेही मी मनापासून आभार मानतो. उद्या याच ठिकाणी डॉक्टर आदित्य अभ्यंकर यांचे रणरागिणी झाशीची राणी या विषयावर व्याख्यान होईल, याची नोंद घ्यावी. व्याख्यान संपले असे मी जाहीर करतो. धन्यवाद.